सुंदर मनामध्ये भरली शपथविधीला जाणार कन्फर्म आहे आपलं. दौलतराव, आव्याबरोबर परत काही कांड केलंय का तुम्ही? कुठं शोधावं या पोराला आता? काहीच कळना दादा. आप्पांचा फोन आहे. हा आप्पा. हा झाली की भेट? ते शोधतोय आम्ही त्याला. शोधतोय म्हणजे? म्हणजे आप्पा ते म्हणजे गायब झाले ना? नाही नाही आप्पा, नाही गायब नाही झालंय. साईटवर पाहिलं का? नाहीये. विकेच्या घरी? नाही आप्पा. मैदानात पाहिलं तिथं बी. ते अकॅडमीच्या नवीन प्लॉटवर? नाहीये. अरे देवा, कुठे गेले असतील म्हणायचं आता हे. आप्पा येईल तो. अहो ती येतील माहितीये मला, पण तवर त्यांच्या आईचं काय करू मी? त्यांना काहीच सांगू नका. अरे काय सांगू नका? त्यांनीच सांगेल मला चिरंजीव गायब झालेत म्हणून. आप्पा तो गायब नाही झालाय आप्पा. अहो तेच ते बघा ना काय झालं, कायला साथ दिली असं तुम्ही त्यांना? आमचे दिवटे अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचे नाही आहेत. आता त्यांच्या आईच्या नजरेसमोर तुम्ही दोघं बी अपराधी झाले ना. कायला नसते उद्योग करून ठेवतो तुम्ही देवजाने. आप्पा एक काम करा, आता मीच बाहेर पडतून जिथं दिसतील तिथून गाचंडी धरून घरी घेऊन येतो त्यांना. या तुम्ही घरी. हा आप्पा. काय म्हणले? घरी कळलं सगळं. लतिका, सगळं आपल्यावर येणार आहात. आम्ही कुठे रे तू? घरी परत ये आता. आता आधी मला आब्याला बरबाद करायचे. मिने, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? इथं भाऊजी गायब झालेत आणि तुझं काय चाललंय भलतच? आब्यानं मला लई हर्ट केले. आता त्याची मी अशी दुर्दशा करणार ना की काळ कुत्र बी त्याला विचारणार नाही. आता दौलतला हाताशी धरणार आहे मी. दौलत? हा मिने, तो दौलत लई डेंजर आहे. तू करायला जायची एक आणि होईल काहीतरी भलतच. के नाही होत. आणि तसं बी तो डेंजर असेल तुमच्यासाठी, नाशिकसाठी तो चपली खालची धूळ आहे. हा पण डोकं नाही ना त्याला. माया संगतीत राहून राहून त्याचं डोकं चालायला लागलंय. पाहिलं ना आता झालं ना तुझं दीर गायब. म्हणजे दौलतने गायब केलंय का भाऊजींना? काय माहिती, विचारून मी त्याला. मिने, तुझं काय डोकं बिकं फिरलंय का ग? तुझं तर प्रेम होतं ना भाऊजींवरती. प्रेम आणि द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अभिनं मला लई हर्ट केलंय. त्यानं माझं प्रेम नाही ना स्वीकारलं, त्याला आता माझ्याकडनं द्वेषच मिळत. मिने, असं का वागू राहिली ग तू? तो दौलत उलट्या खोपडीचा आहे. जर का भाऊजींच्या जीवाला काही झालं ना तर तू जाशी ना 12च्या भावात. हे मी कशाला जाईन 12च्या भावात? मला असं वाटतंय की हे कांड दौलतनंच केलं असं. खरंच केलंय का नाही काय माहित. मिने, मिने, आईला काय सांगावं आता? तेच कळना दादा. लतिका, आबाईचं काय बरं वाईट झालं तर? आब्याला काही झालं नाही. ठीक आहे आब्या. तुला काय माहिती? माझं मन सांगतंय मला, आणि माझं मन कधीच खोटं बोलत नाही. मला वाटतंय अभ्या एकदम सेफ आहे. काही झालं नाहीये त्याला. एकदम ठीक आहे तो. तसंच असावं. पायच दादा, अभ्या स्वतःच्या पायानं चालत येणार घरी.